न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. पुण्यातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कॅन्सरवर यशस्वी उपचार करण्यात HCG मानवता कॅन्सर सेंटरला मोठे यश मिळाले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वित उपचार पद्धतीमुळे रुग्णाला अवघ्या एका आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील 78 वर्षीय रुग्णाला एकाच वेळी तोंडाचा कॅन्सर आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक परिस्थिती असतानाही HCG मानवता कॅन्सर सेंटरच्या मल्टीडिसिप्लिनरी टीमने नियोजनबद्ध उपचार केले. सुरुवातीला मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात तोंडाच्या कॅन्सरवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहिल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बायोप्सी, PET CT स्कॅन, इमेजिंग आणि कोलोनोस्कोपीच्या तपासणीनंतर उपचाराची दिशा निश्चित करण्यात आली. सर्जिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल ऑन्कॉलॉजी, रेडिएशन ऑन्कॉलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन, ॲनेस्थेशिया आणि क्रिटिकल केअर विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे उपचाराचे नियोजन केले. याबाबत माहिती देताना HCG मानवता कॅन्सर सेंटरचे चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सायन्सेस डॉक्टर राज नगरकर यांनी सांगितले की एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी विविध तज्ज्ञांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा गुंतागुंतीच्या रुग्णांवरही प्रभावी उपचार करणे शक्य होत आहे. कॅन्सर उपचार क्षेत्रात HCG मानवता कॅन्सर सेंटरची आणखी एक यशस्वी कामगिरी. एकाच वेळेस एका पेशंटला एकापेक्षा जास्त कॅन्सर्स असण्याचं निदान अनेक वेळेस झालेलं आहे. परंतु 78 वर्षीय पुणे येथील सिनियर सिटीजन यांना तोंडाचा कॅन्सर आणि आतडीचे कॅन्सर हे दोन्ही कॅन्सरचं जेव्हा निदान झालं त्यावेळेस फॅमिली खूप डिस्टर्ब झालेली होती. कारण बाबांना हृदयाचा पण त्रास होता, मेंदूचा पण एक पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेला होता, डायबिटीज, BP शिवाय दम्याचे पण त्रास होते. अशा स्थितीमध्ये तोंडाच्या कॅन्सरचं ऑपरेशन आणि आतडीच्या कॅन्सरचं ऑपरेशन हे दोन्ही कॅन्सरचे ऑपरेशन एकाच वेळेस करणं खूप रिस्की असल्या कारणाने करायचं की नाही करायचं या भीतीने ते ग्रासलेले होते. आणि अनेक डॉक्टरांना भेटल्यानंतर प्रत्येकाने ऑपरेशन करावं लागेल याबद्दल सल्ला तर दिला, परंतु जोखीम खूप असल्या कारणाने कुठेतरी फॅमिली तो निर्णय घ्यायला टाळत होती. अशा याच्यात त्यांनी पुण्याहून नाशिकला येऊन जेव्हा आम्हाला भेटले त्यास ॲज अ टीम म्हणून मी व माझे सहकारी, ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन आहे, कॅन्सर सर्जन आहे, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, किमोथेरपीचे डॉक्टर, आम्ही सर्वांनी मिळून ज्यावेळेस असेस केलं तर बाबांना सर्जरीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. रिस्क समजून सांगितल्यानंतर त्यांनी सर्व मान्य केलं आणि आम्ही त्यांच्या दोन्ही सर्जरीज केल्या. पहिली सर्जरी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. ती सर्जरी केल्यानंतर 5 दिवसानंतर बाबांना डिस्चार्ज करून आठवडाभर ते नाशिकमध्येच थांबले आणि पुन्हा दुसऱ्या सर्जरीसाठी ऍडमिट होऊन त्यांच्या हिरडीचा भाग म्हणजे हाडाचा भाग काढून, गळ्यातल्या ग्रंथी काढून प्लास्टिक सर्जरी करून परत तिथे दुसरं हाड लावण्यात आलं. 3 आठवड्यांमध्ये नाशिकमध्ये त्यांचा जो मुक्काम होता, या 3 आठवड्यामध्ये त्यांच्या दोन्ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे सुखरूपरित्या झाल्या आणि ते पुन्हा पुण्याला आपल्या घरी गेले. इनफॅक्ट यांच्याबद्दल थोडंसं कौतुकास्पद असं होतं की त्या कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास आणि ॲज अ टीम म्हणून जेव्हा सर्व टीम वेगवेगळ्या स्पेशालिटीज एकत्र येऊन काम करतात तर निश्चितपणे दोन्ही मोठे जोखमीच्या शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येणं शक्य असतं.